नमस्कार मित्रांनो, आता आम्ही खातोय गुल्फ्या. रस्त्यात थांबलो तो गुल्फ्या घेतल्या आणि मामी पण गुल्फ्या खाते. गाडी बघा मित्रांनो, BMW येणे घेतलेलं आहे. बघा काय घेतलं येणे. बघा याची सूटकेस किती भरली. बघा बघा बघा. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. आम्ही आताच उठलोय, मस्त आमची आंघोळ मिंगोळ झाली. आम्ही निघालोय आता गावाला, म्हणजे मी चाललोय वसईला, कारण की मी 2-3 दिवसापासून इथं होतो. आता मी जाणार, म्हणजे आता वाजत 9, तर मी आता इथून निघणार आणि मी पहिले जाणार सोगरसला, म्हणजे रस्त्यावरच ताईला सोडायचंय. तिला सोडून मी डायरेक्ट नाशिकवरनं वसई जाणार. तर मी सकाळी बघा बनवले पोहे आणि मला खायला भेटले आज मस्त पोहे. तर चला मी करतो नाश्ता. पूजाताईने फास्ट घेतलाय पोया करायला, कारण की मला रस्त्याने भूक लागल्यानंतर आम्हाला पोया खायला लागतात. तर पूजाताई एकदम म्हणजे नो टेन्शन, ते जी तिकडे आहे ते काम करते दुसरं, तोपर्यंत पूजाताई म्हणली मी पोया करून घेते. मग मी पोया करून आता घेऊन जाणार जोडीला. माऊ तू काय करतेस? मी भांडे घासते आता. आणि तुम्हाला आम्हाला घरी सोडून जायचं? नाही, घरीपर्यंत येणार नाही मी. आता आम्ही घरून निघालेलो आहे आणि गाडीमध्ये जागा नव्हती. बाबा पण गाडीत आले नाही म्हणत होते, पण बाबा पण आले गाडीमध्ये. मग कसं तरी ऍडजस्टमेंट करून आम्ही सर्व बसलेलो आहे आणि मामा पुढे ड्रायव्हिंग करताय, बघू शकता. तिची सरकेने वाटतं का करताय. आणि आज आम्ही दुसऱ्या रूटने चाललोय. आमचा आज दुसरा रूट आहे ना, म्हणून जागा पुरली. तर मित्रांनो, आता आम्ही पाचोऱ्याला जाऊ, बाबांना बसने बसवू आणि मग आम्ही मोकळे जोगळे बसून जाऊ. आम्ही दाटी वाटी करून बसलेलो आहे आता. जंगल में शेर, जंगल रे वावर मित्रांनो, आता आम्ही खातोय गुल्फ्या. रस्त्यात थांबलो तो गुल्फ्या घेतल्या आणि मामी पण गुल्फ्या खाते. मामा पण गुल्फी खाते. मामा इकडे बघा, गुल्फ्या खातात सर्व. मी दरवेळेस इथून गुल्फ्या घेतो, बघू शकता. हा, सर्व गुल्फ्या इथूनच भेटता आणि गुल्फी एकदम छान लागली. तुम्ही जर आले या रूटने तर गुल्फी घ्या. सुगरण डेअरी त्या दुकानाचं नाव आहे. तर मित्रांनो, कसगावच्या पुढे एक मॉल आहे छोटासा, 99चा. इथे सेल लागलेला आहे आणि आम्ही इथे थांबलेलो आहे. मामांते पण बघताय काय घ्यायचंय काय नाही, बघू शकता. 80% 20% मागे नाही, असं आहे का? 99 रुपये माझं फिरू राहिले 99च्या सेल मध्ये. मामा तुम्ही काय घेतायत? मी बघतोय वह्या. तुम्ही काय होम्यासाठी घेताय का? आम्ही सर्व मॉल फिरू राहिलो, काय घ्यायचंय काय नाही सर्व. बघा किती भारी भारी माळ पण आहे तिथे. आणि हे कसगावच्या पुढे एक सेल आहे, हा 99चा तो सेल आहे, बघू शकता तुम्ही. कोण काय काय घेतय, सर्व इकडे तिकडे फिरतय. येणे घेतलेलं आहे. बघा काय घेतलं येणे. आम्ही फिरतोय, कपडे पाठ हे ते काय बघायचं काय नाही सगळं पाहू राहिलो आम्ही. ओम घेतोय. काय घेतोय ओम तू? तो एक ग्लास घेतोय छोटासा, बघू शकता. तो ग्लास चार्जिंग ग्लास आहे वाटतं, है ना? लाईटचा ग्लास आहे, लाईटचा ग्लास. त्याने लाईटचा ग्लास घेतलेला आहे. मी महादेवाची मूर्ती बघते बघा. आणि इथे खूप काही आहे पाहण्यासारखं. मग तर मित्रांनो, मी घेते वस्तू मग दाखवते तुम्हाला. मित्रांनो, मामीने बास्केट भरून पर्यंत एवढं घेतलेलं आहे. दाखवा मामी बास्केट. बघा एवढी बास्केट भरली मामीची आणि मग मी फिरते. मित्रांनो, मामा काहीतरी घेत आहे आणि मामीची पूर्ण बास्केटच भरलेली आहे. आणि आई डायनिंग टेबलवरच हे पाहू राहिली. मला तर काही सुचत नाही काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. तर मग बघू आता काय घ्यायचं. बास्केट तर बघा तुम्ही बास्केट बघा इथे बेकार भरलंय. म्हणजे शॉपिंगच चालू आहे, पूर्ण मॉल भरलेला आहे डायरेक्ट. तेच मागतोय. बघा याची सूटकेस किती भरली. बघा बघा बघा. का हो मामा, आज घ्यायचं नाही तुम्ही घेऊन राहिला तो. बघा हो, ही शॉपिंग झाली आहे आणि ते चालू आहे काउंटरवर काय घ्यायचं हे चालू आहे. ते काका मस्त आहे, एवढे वस्तू घेतलेल्या आहे आणि मामा बिल द्यायला रेडी आहेत आमचे. बघू शकता एवढ्या वस्तू घेतल्या सर्वांनी.
घेतलं गेलेलं आहे, सर्व डिसाईड झालेले, पण यांचं घेणं संपत नाही. सर्व इकडे तिकडे डवरू राहिले नुसते. हे घेऊ का ते घेऊ? ओमे तुला काय घ्यायचं? ओमेने आज आमच्या ओमेने डायरेक्ट थार घेतली. थार कोणती थार घेतली मामा तुम्ही? घेत नाही तो 50 रुपयाचं तिनं. कुंड्या मिंड्या घेऊन जा, कुंड्या चांगल्या आहेत. काय घ्यायचंय काही समजतच नाही. हे फक्त चक्रा मारतायत. निघालो आता, पण माझ्या मम्मीने मला स्टडी टेबल घेऊन दिला नाही. मग मी लई नाराज झाली आता सध्या. दादूला बरोबर दादूच्या मनासारखं भेटलं, पण मला माझ्या मनासारखं नाही भेटलं. मला स्टडी टेबल घ्यायचा होता, माझ्या मम्मीने घेऊन नाही दिला, म्हणे जास्त भाव आहे त्याचा म्हणून. मित्रांनो फायनली आम्ही निघालोय घराकडे आणि सर्व बसले दाटी करून. मला घ्यायचं होतं स्टडी टेबल, यांनी घेऊन नाही दिला. मी थोडीशी अपसेट आहे. गाडी बघा मित्रांनो BMW आणि लोगो बघा BMW चा. BMW चा लोगो हवा. काय काय करतील लोक ना, जुगाड टेक्नॉलॉजी. हे बघा टेक्नॉलॉजी. मित्रांनो सर्वांना लागलाय भुका. आता आम्ही थांबू रणांगण हॉटेलवर, आणि ती हॉटेल आम्ही दरवेळेस रस्त्याने जाताना मध्ये लागते, आणि त्या हॉटेलचं जेवण पण खूप भारी राहतं. आता आम्ही खूप उपाशी झालोय. सकाळचे फक्त पोहे खाल्लेले होते, मग तुम्हाला दाखवलं जसं सकाळचे पोहे खाल्ले होते. मग आता आम्ही रणांगण हॉटेलवर थांबणार आहोत. आता खूप भूक लागून गेलाय, आम्ही जेवतो. बघू शकता तुम्ही. आता आम्ही उतरू. बापरे खूप थकून गेलोय, खूप लांबचा प्रवास. आणि बघू शकता रणांगण हॉटेल. बघा हॉटेल सगळे उतरले, गाडी सावलीत लावली आहे. आणि आता आम्ही ह्या खुल्या आसमानात थोडंसं रिलॅक्स घेऊ आणि जेवण करू. मग भेटू परत. जेवायला थांबलोय मी आता एकदम मस्त, कारण की मला भुका लागल्या सगळ्यांना. इथलं वातावरण कसं आहे? एकदम मस्त वातावरण. माऊला आवडती हॉटेल ही, त्यामुळे मी सगळ्यांनी विचार केला की चला इथं जेवण करू. आपण मागच्या वेळेस पण इथंच बसलो होतो. मागच्या वेळेस पण इथंच बसलो होतो आणि आता यावेळेस पण बसलो. लई दिवसानंतर आलोय हॉटेलला. आता बघू आता काय काय खायचंय काय नाही, कारण की मी पोळ्या पण सोबत आणल्यात खायला. तर मित्रांनो करतो आता आम्ही जेवण. हे बाकीचे बसलेत जेवायला, आम्ही निवांत हवा खाते. आईचा उपवास आहे. मित्रांनो आम्ही आता बसलोय जागेवर. हे बघा ही माझी दीदी, बघा सगळे बसले. ही माझी बुवा आहे, ती मम्मी, ती आई, हे पप्पा, हे बाबा, यात माझा दादू आणि ही माझी दीदी. आम्हाला नागलीचा पापड, मोठीला आणि आता नसते नागलीचा नशिबात पापड ते होतंय. खायचा. आणि ओमाला आलाय राग, कारण की त्याला झोका खेळायला आहे ना आई अजून जरा. पप्पाने नाही सांगितलं, म्हणून त्याला आलाय राग थोडासा. तो जेवण करायचं नाही म्हणतोय. मामीला मामीच्या मम्मीने त्यांनी नाही सांगितलेलं उपवास धरायला, आजारी मामी, तरी पण मामी ऐकत नाही. मामीने उपवास तरी पण पकडलेलाच आहे. धरू म्हणतोय मी तिला. मामा नाही सांगताय उपवास नाही म्हणतो मी तिला, पकडायचं. तरी पण ती उपवास धरते. काय गरज आहे का उपवास धरायची? आहे ना आई आमची धरायला उपवास. हा आईने धरलेला आहे, पण मामीचं म्हणणं मला पण धरायचं आहे. तर मित्रांनो आता कांदे ते बाबाला कांदे पाहिजे, कांदे आले. आणि आता आम्ही खातोय आता पापड, आणि थोड्या वेळात आमच्या पण येतील भाज्या. चला मित्रांनो आता आम्ही खातो. आता आम्ही घरून चपात्या आणलं, त्या भाजी येते. आणि मामाने मामीला सांगितलं की उपास नको धरू बस, तब्येत बरी नाही. मामीने मामाचं ऐकलं आणि मामी उपास सोडणार आहे आता थोड्या वेळात. का मामा मामीने तुमचं ऐकून घेतलं, मस्त झालं. मामीची थोडीशी तब्येत बरी नाही, म्हणून मामीला सांगितलेलं की उपवास नाही धरायचा, डॉक्टरने पण नाही सांगितलेलं आहे. आणि आता थोड्या वेळात आमच्या भाज्या पण येतील. आम्ही पोळ्या घरूनच आणल्या होत्या, आता भाजी आलेल्या आहेत. तर सर्व जेवत आहेत आता. मी तर अर्ध जेवण करून घेतलं, मामान ते जेवत आहे. ओम तर काही जेवत नाही, कारण की ओमाला राग आलेला आहे काहीतरी, आणि त्याला बरं पण वाटत नाहीये सकाळपासून. त्याला ताप होता.
तर मित्रांनो आता आम्ही जेवतो. मित्रांनो आता झालंय सगळ्यांची जेवण. मामी जेवण करताय आम्ही रिलॅक्स करतोय थोडस किंवाच बसलो होतो गाडीमध्ये, मग थोडस रिलॅक्स करू म्हटलं. आईचा उपवास होता, आईने चिप्स खाल्ले आणि आमचे तर जेवण होऊन गेले. मम्मी मध्येच आहे. मामा बसले वाटतं, नाही मामा पण गाडीत नसले. मामा थोडं रिलॅक्स करताय, गाडी चालवून थकलेत मामा ते पण. आणि मी पण आता जेवण करून माझं पोटभर जेवण झालं आज माहिती. आता आम्ही दीदीला सोडलंय. आम्ही आता चालले घरच्या रोडला. बघा घरचा रोड. आणि या पप्पा ड्रायव्हिंग करतात. आता मस्त खर्डीमध्ये पोहोचलोय आमच्या जुन्या ठिकाणी. आम्ही सगळे बसलोय आता जेवायला. अजून जेवण काही आलं नाही. आई पण बघा, आई नाराज आहे तू. आईची उपवास आहे त्यामुळे उपवास लागून गेला. तेजी पण बसली, ओमा बसलाय, आप्पाई घरनं बसले. तर चला जेवण आलं की बघतो. जेवलंय पनीर तवा. पोहोचलोय आता घरी. आता वाजलेत राईट 12. बघा 12 वाजलेत. आणि मी सकाळी 10 वाजेपासून घरातून निघालोय. आम्हाला म्हणजे 14 तास घरी यायला लागलेत आज, कारण की खूप लांबचा पल्ला असतो त्यामुळे व्हिडिओ पण बनवता येते मध्ये मध्ये. माऊ बनवते आज व्हिडिओ. तर चला मित्रांनो आम्ही आत्ता झोपतो कारण की खूप टाईम झाला आहे. अजून व्हिडिओ पण एडिट करायचा आहे. तर चला बाय, गुड नाईट. हां तो भाई आठवड्यात जाऊन देखो ना किती दुवारी आहे.